मित्रांनो, फक्त तीनच गोष्टींसाठी वेळ द्या: शरीर, वेळ आणि चांगली नाती. नमस्कार मित्रांनो. जीवनात प्रत्येक माणूस काही ना काही मिळवण्यासाठी धावत असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला प्रतिष्ठा हवी असते, कोणाला यश हवं असतं, तर कोणाला सुख आणि समाधान हवं असतं. पण या सर्व गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण अनेकदा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ज्या खरोखरच आपल्या आयुष्याचा पाया असतात. आणि जेव्हा त्या गोष्टी हातातून निसटायला लागतात, तेव्हा आपल्याला त्यांची किंमत समजते. आयुष्याच्या शेवटी माणूस मागे वळून पाहतो, तेव्हा त्याला कळतं की काही गोष्टी अशा होत्या ज्यांची योग्य वेळी काळजी घेतली असती तर आज आयुष्य आणखी सुंदर झालं असतं. मित्रांनो, जर तुम्हाला खरंच आनंदी, यशस्वी आणि समाधानी जीवन जगायचं असेल तर फक्त 3 गोष्टींकडे वेळ द्या: तुमच्या शरीरासाठी, तुमच्या वेळेसाठी आणि तुमच्या चांगल्या नात्यांसाठी. सर्वप्रथम बोलूया शरीराबद्दल. मित्रांनो, या जगात शरीरापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कोणतीच नाही. पण दुर्दैवाने आपण त्याची किंमत ते आजारी पडेपर्यंत समजून घेत नाही. तरुणपणी अनेक जण म्हणतात, आता काही होत नाही, झोप कमी घेतात, चुकीचं खातात, व्यायाम करत नाहीत, सतत तणाव घेतात आणि शरीराला गृहीत धरतात. पण शरीर प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवत असतं. आज केलेली निष्काळजीपणा उद्या आजारांच्या रूपात समोर उभा राहतो. विचार करा, जर शरीरच साथ देणार नसेल तर पैसा काय कामाचा, मोठं घर काय कामाचं, प्रतिष्ठा काय कामाची. रुग्णालयाच्या बेडवर पडलेल्या माणसाला फक्त एकच गोष्ट हवी असते: चांगलं आरोग्य. कारण त्यावेळी त्याला समजतं की आरोग्य गेलं तर सगळंच गेलं. म्हणून आपल्या शरीरासाठी वेळ काढा. रोज थोडा व्यायाम करा, चालायला जा, पौष्टिक अन्न खा, पुरेशी झोप घ्या, शरीराला विश्रांती द्या. कारण हेच शरीर तुमची स्वप्न पूर्ण करणार आहे. हे शरीर तुमच्या कुटुंबासाठी मेहनत करणार आहे. हे शरीर तुम्हाला जीवनाचा आनंद देणार आहे. काही लोक म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही, पण सोशल मीडियावर तासनतास वेळ घालवायला वेळ असतो. मोबाईलवर निरर्थक व्हिडिओ पाहायला वेळ असतो, पण स्वतःच्या आरोग्यासाठी अर्धा तास काढायला वेळ नसतो. ही सर्वात मोठी चूक आहे. लक्षात ठेवा, शरीर तुमचं सर्वात विश्वासू साथीदार आहे. तुम्ही जन्मल्यापासून ते तुमच्या सोबत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तेच तुमच्या सोबत राहणार आहे. म्हणून त्याची काळजी घ्या, त्याला दुर्लक्षित करू नका. आता दुसऱ्या गोष्टीकडे वळूया: वेळ. मित्रांनो, जगात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती वेळ आहे. कारण पैसा गमावला तर परत मिळू शकतो, नोकरी गेली तर दुसरी मिळू शकते, वस्तू हरवल्या तर पुन्हा विकत घेता येतात, पण गेलेला 1 सेकंद सुद्धा परत मिळत नाही. वेळ हे जीवनाचं चलन आहे. तुम्ही वेळ कुठे खर्च करता यावर तुमचं भविष्य ठरत असतं. काही लोक वेळेचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी करतात आणि काही लोक वेळ वाया घालवून नंतर नशिबाला दोष देतात. खरं पाहिलं तर प्रत्येक यशस्वी व्यक्तीकडेही दिवसाचे 24 तासच असतात. मग काही लोक एवढे मोठं यश कसं मिळवतात? कारण ते वेळेचा आदर करतात. त्यांना प्रत्येक मिनिटाची किंमत माहीत असते. आज अनेक लोक भूतकाळाच्या दुःखात वेळ घालवतात. काही लोक भविष्याच्या चिंतेत वेळ घालवतात, पण वर्तमानात जगायला विसरतात. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य अजून आलेलं नसतं. आपल्या हातात फक्त वर्तमान असतं. म्हणून वेळेचा योग्य उपयोग करा. नवीन कौशल्य शिका, पुस्तक वाचा, चांगल्या विचारांमध्ये वेळ घालवा, स्वतःच्या ध्येयासाठी मेहनत करा. कारण वेळेची गुंतवणूक जितकी योग्य असेल तितकं आयुष्य समृद्ध होत जातं. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीही थांबत नाही. जो सतत पुढे जात असतो, जो वेळेसोबत चालतो तो पुढे जातो आणि जो वेळ वाया घालवतो तो मागे राहतो. आता तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया: चांगली नाती. मित्रांनो, माणूस कितीही श्रीमंत असो, किती यशस्वी असो, त्याच्या आयुष्यात जर चांगली माणसं नसतील तर तो आतून रिकामा असतो. कारण जीवनाचा खरा आनंद नात्यांमधून मिळतो. आजच्या काळात लोकांकडे हजारो फॉलोअर्स आहेत, पण मन मोकळं करण्यासाठी एकही जवळची व्यक्ती नाही. मोबाईलमध्ये शेकडो नंबर आहेत, पण अडचणीच्या वेळी फोन करण्यासाठी मोजकेच लोक आहेत. म्हणूनच चांगली नाती ही आयुष्याची खरी संपत्ती आहे. तुमचे आई वडील, भाऊ बहीण, मित्र, जोडीदार आणि तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं यांच्यासाठी वेळ काढा. यांच्याशी बोला, त्यांना समजून घ्या, त्यांची विचारपूस करा. कारण एक दिवस असा येतो जेव्हा पैसा असूनही माणूस एकटेपणामुळे रडत असतो. नाते टिकवण्यासाठी वेळ द्यावा लागतो, प्रेम द्यावं लागतं, समजून घ्यावं लागतं, अहंकार बाजूला ठेवावा लागतो. अनेक सुंदर नाती फक्त एका हट्टामुळे आणि एका अहंकारामुळे तुटून जातात.
लक्षात ठेवा, जीवनात वाद जिंकून काही मिळत नाही, पण नातं जपून खूप काही मिळतं. काही वेळा माफी मागणे हे हार नसते, तर नात्याला दिलेला सन्मान असतो. जेव्हा आयुष्य कठीण होतं, संकट येतात, अपयश येतं, तेव्हा पैसा नाही तर माणसं कामी येतात. तुमच्या पाठीवर हात ठेवून काळजी करू नको, मी आहे असं म्हणणारी व्यक्ती कोणत्याही संपत्तीपेक्षा मौल्यवान असते. म्हणून चांगली नाती जपा, कारण जगात सर्वात सुंदर भावना म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी मनापासून उभं असणं. मित्रांनो, आयुष्याचा खरा अर्थ मोठं घर, महागडी गाडी किंवा बँकेतली रक्कम यामध्ये नाही. आयुष्याचा खरा अर्थ आहे निरोगी शरीर, वेळेचा योग्य उपयोग आणि प्रेमळ नाती. जर तुमचं शरीर निरोगी असेल तर तुम्ही कोणतीही लढाई जिंकू शकता. जर तुम्ही वेळेचा आदर करत असाल तर कोणतंही ध्येय गाठू शकता. आणि जर तुमच्याकडे चांगली नाती असतील तर कोणतंही दुःख सहन करू शकता. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, शरीरासाठी वेळ द्या, कारण तेच तुमचं खरं घर आहे. वेळेचा आदर करा, कारण तेच तुमचं खरं भांडवल आहे. आणि चांगली नाती जपा, कारण तीच तुमची खरी संपत्ती आहे. एक दिवस पैसा कमी जास्त होईल, पद येईल आणि जाईल, लोकांची मतं बदलतील, पण निरोगी शरीर, योग्य वेळी घेतलेली मेहनत आणि मनापासून जपलेली नाती आयुष्यभर तुमच्या सोबत राहतील. म्हणून मित्रांनो, जग जिंकण्यापूर्वी स्वतःची काळजी घ्या, भविष्य घडवण्यापूर्वी वेळेची किंमत ओळखा आणि यश मिळवण्यापूर्वी माणसं जपा. कारण शेवटी आयुष्यात आनंदी तोच असतो ज्याच्याकडे निरोगी शरीर, वेळेचं भान आणि प्रेमळ नाती असतात. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.